रेकी स्तर 1 झाल्यानंतरचा ऑनलाईन क्लास आपण घेत आहोत. तर ॲक्च्युली पहिल्या दिवशी तुम्हाला आपण रेकीची दीक्षा दिली. त्याच्यामध्ये तुमच्या 7 चक्रांपैकी तुम्हाला 4 चक्रांना दीक्षा मिळालेली आहे. जसं पहिल्या वेळेसच आपण दीक्षेमध्ये 7ही चक्रांना दीक्षा देऊ शकत नाही, त्यामुळे पहिल्या लेवलमध्ये आपण 4 चक्रांना दीक्षा दिली. मला कोणी सांगू शकेल का की कुठल्या चक्रांना तुम्हाला दीक्षा मिळालेली आहे? अनुराधा, प्रियांका, शरयू, 4 चक्र. कुठली चक्र आपण दीक्षा दिली तुम्हाला? आता आलटून पालटून नावं समजू शकते. काही हरकत नाही, तशी सांगितली तरी चालतील. तू मूलाधार चक्र होतं. इट्स नॉट मूलाधार चक्र. मी तुम्हाला सांगितलं मी दीक्षा देताना वर्ण सुरुवात एवढं मी सांगू शकते तुम्हाला. तर कुठलं चक्र आहे? पहिलं चक्र आहे आपलं सहस्त्रहार चक्र. ते टाळूच्या स्थानी आहे. मग दुसरं चक्र आहे आपलं आज्ञा चक्र, ते दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. तिसरं चक्र आहे तुमचं विशुद्ध चक्र, जे तुमच्या कंठस्थानी आहे. आणि चौथं चक्र आहे अनाहत चक्र, जे तुमच्या छातीच्या मध्यस्थानी आहे. तर बघा, ह्या 4 चक्रांना तुम्हाला दीक्षा दिली. यू शुड नो की तुम्हाला नक्की कुठल्या चक्रांना दीक्षा मिळालेली आहे. तर कधी कोणी विचारलं वगैरे तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि रेकी लेवल 2 मध्ये तुम्हाला 7ही चक्रांना दीक्षा दिली जाते. रेकी लेवल 3 मध्ये या 7ही चक्रांना परत दीक्षा दिली जाते. आणि रेकी लेवल 4 मध्ये परत ह्या 7 चक्रांना दीक्षा दिली जाते. अशी जेव्हा चौथ्या वेळेस तुमची 7ही चक्रांना परत दीक्षा दिली जाते विथ डिफरंट सिम्बॉल्स. काही सिम्बॉल्स असतात जे मास्टर स्टुडंटच्या त्या चक्रांवर ड्रॉ करतात आणि त्यामुळे त्याला ती वैश्विक शक्ती जाणवायला लागते दोन्ही हातांमधून. तर हे झालं. इथे काही कन्फ्युजन नाही आहे कोणाचं? नेक्स्ट मी आता तुम्हाला सांगायला घेते की शरीरामधलं पहिलं चक्र. तर पहिलं चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. ते आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ. अतिशय गुप्त स्थानी हे चक्र आहे आणि ज्याला कुंडलिनी जागृती पण म्हणतात. ती कुंडलिनी जागृती आपली होऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी खूप साधना लागते. पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्या चक्राला जागृत करू शकतो. मग ज्याप्रमाणे आपली रेकीची साधना असते, ध्यान धारणा असते, त्याप्रमाणे ते चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. आता पहिलं चक्र आपण लक्षात घेतोय, मूलाधार चक्र. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचे रूट चक्र. बरोबर माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ जिथे गुदद्वार आहे तिथे गुप्तस्थानी हे चक्र आहे. तर ह्या चक्राची अधिदेवता ही श्री गणेशा आहे, जी पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी ग्रह. तर बघा, पृथ्वी ग्रहाचा संबंध या मूलाधार चक्राशी आहे. आणि गणपती बाप्पा, ज्यांना आपण अधिदेवता म्हणतो, बुद्धीची देवता म्हणतो, किंवा विघ्नहर्ता बाप्पा, तर ह्या देवतेला आपण मनापासून नमस्कार करतो आणि मग ह्या चक्राची आपण साधना करतो. तर त्याद्वारे काय व्हायला लागतं, तर इथे हे चक्र जास्तीत जास्त छान काम करायला लागतं. मग कमरेखालचा प्रत्येक अवयव ह्या चक्राच्या आधिपत्याखाली, म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो की दोन्ही पाय, पायामधले सूक्ष्म अवयव आणि त्याच्यामधला अस्थिधातू. मग अस्थिधातू हा पूर्ण शरीरातला अस्थिधातू हा तुमचा सक्षम होतो जेव्हा या चक्रावर तुम्ही काम करता. तर ह्या चक्रावर आपण कल्पना करतो की लाल प्रकाश, म्हणजे ही जी मूलाधार चक्राची जी शक्ती आहे, किंवा थोडक्यात आपण जी एनर्जी आहे ती कुठल्या रंगाची आहे? ती लाल रंगाची आहे. तर लाल रंगाची ऊर्जा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करतो आणि याचं बीजाक्षर आहे लम. आणि त्याचबरोबर आपण कल्पना करतो की 4 पाकळ्यांचं लाल रंगामधलं फूल ह्या चक्रावर उमललेलं आहे. 4च पाकळ्या. मग ह्या 4 पाकळ्या आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भावना त्याच्याशी संबंधित हे चक्र आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आपली निर्णय क्षमता कधी कधी कमी पडते, आपली दोलायमान स्थिती असते, आपण निर्णय घेऊ शकत नाही, आपला आत्मविश्वास कालांतराने कधी कधी कमी होतो आपला आत्मविश्वास,
किंवा आपल्याला आपण अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात की ज्यांना नकारात्मक ऊर्जांचा जास्त त्रास होतो किंवा नकारात्मक विचारच त्यांना सारखे येत असतात. तर त्यावेळेस ह्या चक्रावर काम करण्याची गरज असते, मूलाधार चक्रावर. तर मूलाधार चक्रावर जेव्हा आपण लम लम उच्चारण करून रेकी घेतो त्यावेळेस तिथल्या अवयवांना रेकी मिळायला लागते. मग त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव सक्षम व्हायला लागतो आणि तिथे असणारी ग्रंथी त्यांना पण ही ऊर्जा मिळते. मग जसं की म्हटलं पृथ्वी तत्व, तर घनस्वरूपामध्ये असलेले आपला प्रत्येक अस्थिधातू, स्नायू, पेशींचं वरचं कव्हर, म्हणजे ह्या सगळ्यांना ही ऊर्जा मिळायला लागते आणि त्याद्वारे हे चक्र अतिशय छान काम करायला लागते. आणि मग त्याचबरोबर आपले निर्णय पण सक्षम व्हायला लागतात, आपला आत्मविश्वास वाढायला लागतो आणि रक्तधातूमध्ये असलेले कॅल्शियम किंवा इतर घटक जे आहेत आपले छोटे छोटे एलिमेंट्स असतात ब्लडमधले, ते पण व्यवस्थित काम करायला लागतात जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर काम करता. आणि त्याचबरोबर पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानतो, म्हणजे अर्थ एलिमेंट आपला स्ट्रॉंग व्हायला लागतो. जसं की मी सांगितलंय की आपलं हे शरीर आहे हे तयार झालेलं आहे पंचतत्वांनी. मग ते पंचतत्वांमधलं पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व. मग ते खूप छान काम करायला लागतं जेव्हा तुम्ही मूलाधार चक्रावर लम म्हणून रेकी घेता. तर हे झालं आपल्या शरीरामधलं पहिलं चक्र. आता याच्याविषयी काही डाऊट आहे का कोणाला? पुढचं चक्र बघायचं. मॅम, हे लम म्हणजे काय? म्हणजे ते मंत्र आहे रिलेटेड टू दॅट? लम हे बीजाक्षर आहे. बीजाक्षर. हां, आपण म्हणू शकतो की लम हे बीजाक्षर आहे. आणि ते बीजाक्षर जेव्हा आपण सारखं म्हणतो तिथे त्या चक्रावर किंवा त्या अवयवावर आपण हात ठेवून म्हणतो, कमरेखालचा प्रत्येक अवयव, तेव्हा तिथे कंपनं तयार होतात. आणि मग कंपनं तयार होऊन आपल्याला तिथे प्रत्येक आपला आपण म्हणू शकतो की तिथे जे जे सूक्ष्म अवयव आहेत त्यांना ही वैश्विक शक्ती लगेच मिळते. आणि प्रत्येक चक्राचं एक बीजाक्षर आहे. आता दुसरं चक्र आपण बघूया. तर दुसरं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला म्हणतात सॅक्रल चक्र. नाभीच्या बरोबर 4 बोटं खाली आहे सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र. याचा संबंध आहे जलतत्वाशी. याची अधिदेवता आहे वरुणदेव किंवा इंद्रदेव आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ब्रह्मदेव पण आपण म्हणू शकतो. ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, रचयिता आहेत ते, म्हणून ब्रह्मदेव पण ह्या चक्राची अधिदेवता आहे. आणि याचं तत्व आहे ते जलतत्व आहे. मग जलतत्व म्हणजे आपण आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या, त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेकी देतो. कारण त्या नद्यांमधले जलतत्व आणि त्याचा संबंध आपल्या शरीराशी, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जलतत्वाशी. आणि शुद्धीकरणामधले म्हणजे आपण म्हणू शकतो की शरीरामधले नको असलेले जे काही घटक आहे ते बाहेर फेकण्याचं काम ह्या चक्राद्वारे होतं. म्हणजे इथे असलेली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग आपण म्हणू शकतो की एक्सक्रिटरी सिस्टीम, ती मदत करते. दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे आपल्या शरीरामध्ये नको असलेला पार्ट निघून जातो. आणि म्हणून जलतत्व हे खूप महत्त्वाचे आहे. जलतत्व म्हणजे चंद्रतत्वाचे आपण खूप आभार मानतो, चंद्रग्रहाचे खूप आभार मानतो. मग चंद्रग्रह आणि त्याचा संबंध आहे तुमच्या डाव्या बाजूची नाकपुडी, इडा नाडी ज्याला आपण म्हणतो. इडा नाडी म्हणजे जिला चंद्रनाडी पण असं म्हणतात. तर चंद्रनाडी जिच्यामुळे आपल्या शरीराला शीतलता मिळते. तर त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की जेव्हा आपण चंद्राला बघतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, शांत वाटतं. आणि जसं सूर्यग्रह हा प्रखर आहे तसा चंद्र काय आहे, शांत आहे. म्हणून या ग्रहाचा संबंध आहे जलतत्वाशी, स्वाधिष्ठान चक्राशी. आणि मग तुमच्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्याच्याशी संबंधित आहे हे चक्र. आणि इथलं बीजाक्षर आहे वम. जेव्हा आपण सातत्याने वम वम वमचं उच्चारण करतो
तेव्हा ह्या चक्राला इथे कंपनं तयार होतात आणि ते चक्र आपलं सक्षम होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ह्या चक्रांचा आहार पण ठरलेला आहे. जसं आपण म्हणतो मूलाधार चक्र आहे, ते समजा कोणाचं वीक असेल, निर्णय क्षमता कोणाची होत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता लाल रंगाचे पदार्थ, लाल रंगाच्या भाज्या, लाल रंगाची फळं, लाल रंगाची कडधान्य, जसं मटकी झाली, नाचणी झाली, किंवा वेगवेगळी फळं, सफरचंद आहे, डाळिंब आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की अरे मला निगेटिव्ह थॉट्स खूप येत आहेत, तर त्यावेळेस सगळ्यांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करायचे लाल रंगाची फळं, भाज्या, राजगिऱ्याची भाजी वगैरे अशी मुद्दामून घ्यायची. आणि त्याचबरोबर आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे. तर स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याचा रंग आहे भगवा रंग, म्हणजे केशरी रंगाच्या भाज्या तुम्ही तुमच्या आहारात घ्यायच्या, ज्याच्यामुळे तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती 100% तिला म्हणजे काय म्हणतो आपण प्लॅटफॉर्म मिळायला लागतो, विचार आपले चांगले व्हायला लागतात. तर आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच खूप क्रिएटिव्हिटी असते, पण आपल्याला असं वाटतं की अरे वी आर नॉट गेटिंग द राईट प्लॅटफॉर्म. तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्हाला असे विचार येतात त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की अरे कुठेतरी मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे माझ्या स्वतःला, तर त्यावेळेस आवर्जून तुम्ही जसं आपण म्हणतो तांबडा भोपळा असतो, मग ऑरेंज म्हणजे फ्रूटमध्ये, किंवा मसूरची डाळ असते, तर असे भरपूर म्हणजे जे असे पपई आहे ती तुम्ही आवर्जून तुमच्या आहारात घ्यायची, की ज्याच्यामुळे तुमच्या ह्या चक्राला सक्षम व्हायला मदत होते आणि तुमची 100% जी काही आहे तुमची क्रिएटिव्हिटी ती बाहेर पडायला मदत होते. तर असं आहे हे दुसरं चक्र, स्वाधिष्ठान चक्र. आणि प्रत्येक क्षणाला आपण जेव्हा रेकी ध्यान करतो त्यावेळेस आपण ज्या पवित्र नद्या आहेत त्यांचे आपण आभार मानतो आणि मग त्यावेळेस आपल्याला भरभरून ते वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात. इथे आपण कल्पना करतो की 6 पाकळ्यांचं फूल इथे फुललेलं आहे, ज्याचा रंग आहे तो भगवा आहे, केशरी. त्या केशरी रंगाच्या फुलामधनं आपण कल्पना करतो की आपल्याला ऊर्जा मिळत आहे आणि मग त्याद्वारे जर कोणाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर त्यांनी जास्तीत जास्त इथे वमवर तो बीजमंत्र म्हणत तिथे रेकी घ्यायची आहे. किंवा ज्यांना हार्मोन्सचे रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात तर त्यावेळेस पण तुम्ही ह्या चक्रावर ध्यान करायचं, जास्तीत जास्त बीजमंत्र वम म्हणून. इथे काही कोणाला कन्फ्युजन आहे का? नेक्स्ट आपलं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचं स्थान आहे नाभीच्या बरोबर 4 बोटावरती आणि ज्याचं आपण म्हणू शकतो की अग्नितत्वाशी संबंधित आहे. अग्नितत्व म्हणजे सूर्यतत्व, म्हणजे सूर्यग्रहाचे आपण आभार मानतो आणि सूर्यतत्व म्हणजे सूर्य नाडी, जी उजव्या बाजूची नाडी आहे आणि ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते. तर सूर्य नाडी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बघा, सूर्य नाडीमुळे तुम्हाला ह्या आयुष्यामध्ये मिळणारं यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य, जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर जास्तीत जास्त साधना करता त्यावेळेस आपोआपच तुम्हाला इथली जी अधिदेवता आहे ती आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. तर त्यांची साधना मग कशी करायची? मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता, महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता, त्यांची साधना तुम्ही करू शकता. किंवा इथलं बीजाक्षर आहे ते रम आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने रम रम रमचं उच्चारण करता त्यावेळेस या चक्राला तिथे कंपनं तयार होतात आणि कंपनं तयार होऊन तिथलं प्रत्येक सूक्ष्म अवयव म्हणजे अन्नमय कोशामधला एक एक अवयव, जसं आपण म्हणतो की लिव्हर आहे, पॅन्क्रियाज आहे, दोन्ही इंटेस्टाईन, त्यांचं कार्य सुधारायला मदत होते. आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा लोकांना डायबिटीस होतो. तर तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कशामुळे डायबिटीस होत असेल? कोणी सांगू शकेल का? की आजकाल लहान वयात पण आपण बघतो डायबिटीस होतो. पॅनक्रियाज वर्किंग म्हणजे त्यांचं बिघडतं पॅनक्रियाज. पण कशामुळे बिघडत असेल अनुराधा पॅनक्रियाज?
मे बी सिस्टीमवर लोड येतो आपल्या पोटाच्या आणि मग त्यांचं कार्य करणं स्लो होत जात असेल. तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, पण त्याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे आपली जीवनशैली, आपलं दैनंदिन. तुम्ही बघा, जर शेतामध्ये काम करणारा शेतकरी, तो सकाळची न्याहारी घेतो, चटणी भाकर काय असेल ते भाजी भाकरी खाऊन जातो आणि ठराविक टाइम इंटरव्हल नंतरच ते खातात. सध्या काय झालं, आधुनिक जीवनशैलीमुळे टाइम लिमिट नाही राहिलेलं, म्हणजे कोणीही कुठल्याही वेळेला काहीही खातं. तर तसं आपली जीवनशैली खूप बदललेली आहे आणि त्यामुळे स्ट्रेस पण वाढलेला आहे आणि तो सगळा स्ट्रेस येतो आपल्या पोटावर. म्हणजे मला वाटतं टेन्शन असले की मॅक्सिमम लोक काय करतात, फूड वेगळं वेगळं खातात. हॅव यू ऑब्झर्व की मी बघितलंय की लोकांना जेव्हा टेन्शन येतं तेव्हा लगेचच ते काहीतरी, आजकाल तर घर बसल्या सगळं मिळतं म्हटल्यावर ऑर्डर करून लगेचच ते मागवतात. किंवा पार्टीजचं पण आजकाल वेगळं झालेलं आहे, म्हणजे पार्टीज लोक करतात ती तेव्हा रात्रीचे लेट नाईट पार्टीज करतात. तर ही जीवनशैली आहे एक प्रकारची, म्हणजे पार्टीज करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या प्रकारचं फूड आपण ग्रहण करतोय, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की साधारण संध्याकाळी लवकर जेवणं वगैरे करून म्हणजे सगळे लवकर झोपायचे, पण आजकाल आपण बघतो की लोक जागरणं जास्त करतात आणि त्यामुळे स्ट्रेस वाढतो जास्त, आपल्या शरीरातले हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि ते डिस्टर्ब हार्मोन्स झाल्यामुळे लोड येतो तो आपल्या पॅनक्रियाजवर. म्हणजे जर आपण आपलं अग्नितत्व व्यवस्थित सांभाळलं, म्हणजे आपण काळजीपूर्वक जर अन्न ग्रहण केलं, मी असं अगदी म्हणणार नाही कंपल्सरी की तुम्ही हेच खा, मी सहसा सांगते की सात्विक आहार घ्या, पण तुम्ही वेळच्या वेळेला जर टाइम तुमचा ठेवला, 3च वेळेला आपल्याला गरज असते अन्न खाण्याची, त्याच्यामध्ये कंपल्सरी सगळ्यांनी असं क्रॉस करायचं की नाही, माझ्या तोंडाला कुलूप आहे आणि मी आता मध्ये मध्ये काहीही खाणार नाही. आणि जे काही तुम्ही खात असाल ते विचारपूर्वक ग्रहण करा. मॉर्निंग टाइम म्हणजे बघा, ही परत मी तुम्हाला सांगते, मनुष्य योनी खूप हुशार आहे. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हा जन्म मिळाला. ह्या जन्मामध्ये आपल्याला लक्षात येते की कुठलं अन्न आपल्या शरीरासाठी छान आहे, रक्तधातू कशामुळे वाढतोय. पण आपण काय करतो, आपल्या सवयींना मध्ये आणतो. मग ह्या सवयी आपल्याला कोणामुळे लागल्या, आपल्यामुळेच लागल्या ह्या सवयी. आपण काय करतो की सकाळी उठल्यावर जी सुरुवात करतो, म्हणजे आपलं हे पूर्ण आपण रात्री झोपलेलो असतो आणि मग सकाळी उठतो. इतकं छान आपल्या हृदयाने काम केलेलं असतं, रात्रभर त्याला आरामच नाही आहे हृदयाला. आणि मला वाटतं असं हृदय कोणाचाच आराम नाही करत. पण जेव्हा आपण सकाळी उठतो, आपण आपल्या घरात जर लहान मूल असेल तर आपण त्याला काय करतो, उठल्या उठल्या छान तयार करतो त्याला खायला वगैरे, खीर वगैरे आपल्याकडे आहे खिरी, किंवा काही नाही तर आपण दूध वगैरे देतो आणि छान देतो खायला जे काही आहे. तसं आपण आपल्या बाबतीत करतो का? आपण काय करतो, आपल्याला सवय झाली की चहा उकळायचा आणि चहा घ्यायचा. मी चहाच्या अगेन्स्ट अजिबात नाही आहे, पण मी म्हणते की तो चहा करताना पण तुम्ही कसा करा की अगदी म्हणजे जी तुमची पद्धत, एक तर मी चहा नाहीच सांगते सहसा, पण अगदी आता ती सवय झाली आहे म्हणून तुम्ही थोडा चहा घ्या, जास्त नका घेऊ, हळूहळू ती सवय जाईल तुमची. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात जेव्हा तुमच्या बघा पोटामध्ये काहीच नाही आहे रात्रीपासनं सकाळपर्यंत, तर तुम्ही छान ज्यूस घ्या, लिंबू पाणी मध घ्या, किंवा तुम्ही आवळा ज्यूस घेऊ शकता, नाही तर तुम्ही काय करू शकता, छान स्मूदीज घेऊ शकता फ्रुट्सचे. तर छान मोसंबी आपल्याला माहिती आहे, किंवा एक फळ खाऊन घ्या, अगदी नाहीच तुम्हाला ते झालं तर एक केळ वगैरे खा, ज्याला केळ चालत नाही मोसंबी घ्या, ॲपल घ्या. तर हे आपल्या संस्कृतीत आधीपासून आहे. चहा आपल्या संस्कृतीत होता का? पूर्वीच्या काळी ऋषीमुनी काय घ्यायचे, काढा वगैरेच घ्यायचे सगळं, किंवा कंदमुळं वगैरे असलंच खायचे. पण हे नंतर आधुनिकतेच्या नावाखाली सगळं प्रकार सुरू झाले आणि ती लाईफस्टाईल झाली आता लोकांची की नाही चहा घ्यायलाच पाहिजे, कॉफी घ्यायलाच पाहिजे. तर मी अगदी सगळ्यांना सांगते की आपलं अग्नितत्व सगळ्यांनी खूप सक्षम ठेवा आणि चांगला आहार घ्या, चांगलं सॅलड्स घ्या, चांगले फ्रूट्स घ्या, आणि त्याद्वारे बघा तुमचं अग्नितत्व किती छान काम करायला लागलं. पूर्वीच्या काळी मला नाही वाटत की एवढे सारखे ब्लड टेस्ट वगैरे होत्या.
आत्ता खूप वाढले की नाही ब्लड टेस्ट करा, नाही B12 आहे का, मग कोलेस्ट्रॉल आहे का, आणि लहान वयात पण कोलेस्ट्रॉल आहे. तर कोलेस्ट्रॉल काय आहे, तर जंक फूड लोकांचं खूप वाढलेलं आहे, अवेळी खाणं खूप वाढलेलं आहे. तर मी नेहमी सांगते की आपल्या आहाराचं खूप विचारपूर्वक तो आहार घ्या, ज्याद्वारे तुमचं सूर्यतत्व, अग्नितत्व छान काम करेल. अर्धे अधिक आजार तुमचे कशामुळे होतात, फक्त तुम्ही अग्नितत्व न सांभाळल्यामुळे. तर याच्या पुढे सगळ्यांनी ठरवायचं की मी माझ्या अग्नितत्वाची खूप काळजी घेणारे आणि खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करणारे. रेकीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण शिकतो की आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. आपण आहे तर जग आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग आपण बघा, आपल्या मुलांसाठी जगायचंय, आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला जगायचंय. सगळे आपले काय, ऑल आर प्रायोरिटी इन आवर लाईफ आहेत की नाही. आपले जे जवळचे आहेत, आई बाबा, सगळे प्रायोरिटी आहे की नाही. मग त्यांच्यासाठी जर आपल्याला जगायचं असेल तर आपले तत्व कसे ठेवायला पाहिजे, आपल्याला एकदम सक्षम. मग इथे आपण काय करतो, आदिदेवता श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांचे ध्यान करून आपण त्या बीजाक्षर रमचं उच्चारण करतो. आणि जेव्हा आपण रमचं उच्चारण करतो त्यावेळेस तिथे कंपन तयार होतात आणि ते चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. रम रम रमचं उच्चारण केल्यावर बघा, आपलं रामरक्षा आहे स्तोत्र, त्याच्यामध्ये बघा रमचा किती वेळा उच्चार आहे. मग श्री विष्णूंचंच रूप आहे श्रीराम. मग जेव्हा रमचं उच्चारण तुम्ही करता, रामरक्षा इतकं छान स्तोत्र आपल्याकडे आहे आणि त्याद्वारे आपल्याला तिथे कळत नाही पण इतकी छान कंपन तयार होतात आपल्या मणिपूर चक्रावर. तर म्हणून याच्या पुढे सगळ्यांनी आपल्या मणिपूर चक्राची खूप काळजी घ्या. याच्यात कोणाला आहे का काही कन्फ्युजन, ह्या चक्रामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? पुढचं चक्र आता बघूया आपण, ते आहे अनाहत चक्र, आपल्या छातीच्या मध्यस्थानी. ते आहे शिवतत्वाशी संबंधित. मग शिवतत्व म्हणजे आपण काय करतो, छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करतो आणि मग शिवशक्तीचं ध्यान करून आपण इथे रेखी देतो. तर शिवशक्तीचं ध्यान करून म्हणजे आता इथे कल्पना करायची आहे की इथे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू असते. आपलं हृदय असं कधी म्हणतं का मी आज काम नाही करणार आहे, असं कधी होतं का, तर नाही. तर त्या हृदयाचे आपण खूप आभार मानतो, प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानतो. आणि इथला रंग आहे तो आहे हिरवा रंग आणि इथलं फूल आहे ते आपण कल्पना करतो 12 पाकळ्या असलेलं हिरव्या रंगातलं फूल. आणि तेच आपण मणिपूर चक्रावरचं जे फूल आहे ते आहे 10 पाकळ्यांचं पिवळ्या रंगामधलं फूल. मग तिथे तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवू शकता की सनफ्लावर, ज्याप्रमाणे सूर्य उगवतो त्याप्रमाणे ते तिकडे त्याचं त्या फुलाचं तोंड असतं. तर म्हणून त्याला सनफ्लावर म्हणतात की सूर्याकडे त्याचं तोंड असतं. तर सनफ्लावर प्रमाणे तुम्ही राहा, म्हणजे जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत तुम्ही खा. जेव्हा सूर्य मावळतीला जातो तुम्ही तुमचं तोंड बंद करा, काहीही खाऊ नका. म्हणजे बघा, जैन लोकांमध्ये खूप छान आहे की ते संध्याकाळी दिवस मावळल्यावर काही खात नाही आणि त्यांच्यामध्ये आहेत साध्वी वगैरे सगळ्या आणि खूप छान त्यांचं आहार पण ते तसाच घेतात, सात्विक आहार त्यांचा असतो. तर आपण त्यांचे विचार पण सात्विक असतात, तर असं आपण पण फॉलो करू शकतो. आणि याच्यापुढे लक्षात ठेवायचं आहे की मणिपूर चक्र आणि सनफ्लावर याचा संबंध आणि त्याप्रमाणे आपलं लाईफ हे पण लक्षात घ्यायचं. तर आपण अनाहत चक्र बघूया. तर अनाहत चक्राचं तत्व आहे ते आहे वायू तत्व. काही ठिकाणी आता दिलेलं आहे ते आकाश तत्वाशी पण संबंधित आहे. तर थोडं माझा पण तो अभ्यास सुरू आहे. मी आत्तापर्यंत सगळ्यांना वायू तत्वच सांगितलेलं आहे, पण तिथे आकाश तत्व पण काही ठिकाणी दिलेले आहे. तर याची आदिदेवता मी तुम्हाला सांगितलं की शिव आणि शिवदेवांची शक्ती म्हणजे देवी पार्वती. देवी पार्वतींची विविध रूपं आणि ती ह्या शक्तीशी संबंधित आहे. शिवशक्ती आपण असं म्हणू शकतो. तर ह्या शिवशक्तीचे आपण आभार मानतो प्रत्येक क्षणाला आणि ह्या चक्राला आपण रेकी घेतो. तर ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आहे यम.
बघा, यम हे बीजाक्षर हे आपल्या प्रत्येक श्वासाशी संबंधित आहे. असं म्हणतात की आपल्या श्वासाची दोरी आहे ती आहे शिवशक्तीकडे, म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो तो शिवशक्तीद्वारे. जेव्हा या जगामध्ये आपण म्हणू शकतो की अति काही व्हायला लागतं, तेव्हा आपण असं म्हणतो की शंकर देवांनी तिसरा डोळा उघडायला सुरुवात केली. किंवा जेव्हा असं म्हणतात की जेव्हा तिसरा डोळा उघडेल तेव्हा पूर्ण विनाश आहे. तर जेव्हा अतिरेक होतो कुठल्याही गोष्टीचा, तर त्यावेळेस शंकरदेव त्यांचा तिसरा डोळा उघडतात. आणि इथलं फूल आहे ते आहे, आपण कल्पना करतो की 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगामधलं फूल, असं फूल आपण इमॅजिन करतो इथे. मग मी मेडिटेशनमध्ये सांगते की जणू काही 4 बेलाची पाने, प्रत्येकी 3 पाने, असं मिळून 12 पाने तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत. आणि इथलं बीजाक्षर आहे ते यम आहे. मग जेव्हा आपण यम यम यमचं उच्चारण करतो त्याद्वारे ह्या चक्राला कंपनं तयार होतात आणि तुम्हाला लक्षात येईल की तिथलं वायू तत्व खूप सक्षम व्हायला लागते. आता शिवशक्तीचंच रूप आहे सूक्ष्म स्वरूपामधले श्री हनुमानजी. त्यांना आपण कल्पनेमधून अंतरंगामध्ये बघतो आणि त्यांचे खूप आभार मानतो. आणि बघा, असं मानण्यात येतं की श्री हनुमानजी हे सूक्ष्म स्वरूपात अजूनही सगळ्या भूतलावर सगळीकडे पृथ्वीवर फिरतायत. त्यांना चिरंजीवत्व मिळालेलं आहे. म्हणजे त्यांना जेव्हा आपण त्यांचे आभार मानतो, त्यांची भक्ती करतो, तर त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. बघा, ही शक्तीची पण देवता आहे, युक्तीची पण देवता आहे आणि जे शिवशक्तीचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या श्वासाला सक्षम करतो, प्राणवायूला सक्षम करतो आणि त्याद्वारे आपण आपल्या हृदयाला आणि तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला आपण सक्षम करतो. इथे काही आहे का कोणाला कन्फ्युजन? पुढचं चक्र आता आपण बघूया. पुढचं चक्र आहे ते आहे आपलं विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र ज्याला म्हणतात. बरोबर आपल्या कंठाच्या मध्यस्थानी आपण कल्पना करतो की बुद्धीची देवता देवी सरस्वती, ज्यांचे स्थान आहे आपल्या कंठामध्ये. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला छान आवाज मिळालेला आहे, आपल्याला बुद्धी मिळते की कसं बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना बोलता येत नाही. तर वी आर द ब्लेस्ड वन. आणि हे विशुद्ध चक्र आहे ते आपल्या स्वतःशी संबंधित. म्हणजे आपण आपल्याबद्दलच बघा, आपण कधी कधी नकारात्मक विचार करतो. तर नेहमी आजपासून म्हणायचं की नाही, आय एम द ब्लेस्ड वन. नेहमी आपल्या स्वतःचे ब्लेसिंग काउंट करायचे. आपल्याला आयुष्यात आत्तापर्यंत काय काय मिळालेलं आहे. आपल्याला छान घर आहे, आपल्याला आई वडील बहीण भाऊ सगळे नातेसंबंध आपले छान आहेत. देवाने आपल्याला छान, जे लग्न झालेली आहेत त्यांना छान नवरा, मग छान मुलं, सगळं आहे. तो ऑलवेज काउंट युअर ब्लेसिंग्स. म्हणजे कधीही तुम्ही झोपण्या अगोदर तुमचे ब्लेसिंग काउंट करायचे की मला आज दिवसभरामध्ये काय काय छान मिळालंय, रादर दॅन थिंकिंग की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं. त्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये किती चांगली लोक आहेत आणि त्या सगळ्यांचं माझ्याद्वारे कल्याण होत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण चांगला विचार करायला लागतो जेव्हा आपण रेकी दीक्षा घेतो. मग आपल्या चक्रांमध्ये असतात ब्लॉकेजेस, म्हणजे अडथळे. आपल्याला जेव्हा नकारात्मक विचार येत असतात तेव्हा समजायचं की आपल्या चक्रांमध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत. किंवा सहसा बायकांमध्ये ही सवय असते की एखादीने काही वस्तू घेतली असेल तर ती आपण घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही बघता की जर शेजारचीनी जर काही घेतलं असेल डिशवॉशर, तर अरे आपल्याला पण घ्यायला पाहिजे डिशवॉशर, असं वाटतं आपल्याला. तर असं बऱ्याचशा बायकांच्या बाबतीत घडतं. मी असं म्हणत नाही की सगळ्यांच्या बाबतीत, पण बऱ्याच बायकांना. तर मी म्हणते की आहे त्यात खूप ग्रेटफुल म्हणायचं. आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, छान फॅमिली, सगळं छान, आपले लोक, त्यांचे तुम्ही आभार माना आणि त्याद्वारे आपलं हे विशुद्ध चक्र खूप छान काम करायला लागतं.
आता ह्या विशुद्ध चक्राचा आणि इथली आपण म्हणू शकतो की एंडोक्राइन ग्लँड, तिचा संबंध आहे डिरेक्टली तुमच्या स्वाधिष्ठान चक्राशी. आता स्वाधिष्ठान चक्राशी कसा संबंध असेल कोणी सांगू शकेल का? मास्टर स्नेहल, तू सांगशील का? थायरॉइड ग्लँड ना मॅम. बरोबर स्नेहल. थायरॉइड ग्लँडचा आपण जे विचार करतो त्या पिट्युटरी ग्लँड आणि इथली जी थायमस ग्लँड याच्यातून ते पोचतात. त्यामुळे आपल्या विशुद्धी चक्रावर त्याचा परिणाम असा होतो की आपण जो विचार करतो ते जे हार्मोन सिक्रेट होतात, मेन ग्लँड इथली असते आणि ती बाकीच्या ग्लँडला आपल्या सपोर्ट पाठवत असते, म्हणजे आज्ञा करत असते. त्यामुळे तुमचा विचार जसा असतो किंवा तुम्ही जसं विचार करता तशी किडनीला पण आपल्या तशी संवेदना मिळते. त्यामुळं ह्या सगळ्याच्या ग्लँड ते एकमेकाशी जोडलेले आहेत. त्यामुळे सगळ्या व्यवस्थित सिक्रेट होणं हीच आपण नेहमी जेव्हा हे करतो तेव्हा प्रार्थना करावी की सगळ्या ग्लँड माझ्या व्यवस्थित सिक्रेट होत आहेत, सगळे चक्र खूप छान होत आहेत. म्हणून आपण अशा अफर्मेशन्स करतो त्याच्यासाठी. इथे असते ती थायरॉइड ग्लँड. त्याच्यामुळे हायपर थायरॉइड आणि हायपोथायरॉइड म्हणतात ते तुमच्या विचारांवर ते सगळं डिपेंड असतं आणि ती तशी सिक्रेट होते. त्यामुळे तुमचे विचार चांगले असतील तर ती व्यवस्थित सिक्रेट होते. म्हणजे तुमचं वजन वाढणं, वजन कमी होणं हे पण ते थायरॉइड ग्लँडशी संबंधित असतं. त्यामुळे त्याचं सिक्रेशन व्यवस्थित होण्यासाठी चांगला विचार हा एकच उपाय. अगदी छान सांगितलं मास्टर स्नेहल. दापोलीमध्ये असते आणि छान ती रेकी मास्टर झाली आणि तिने छान अट्युनमेंट पण सुरू केलेले आहेत. तर छान तिची म्हणजे रिसर्च चाललेला आहे स्नेहलचा आणि ती पण बरंचसं वाचन तिचं आहे. तर मी काय म्हणते की तुम्ही येस स्नेहल सांग. लेवल दिले मॅम ऑनलाईन रेशमाला. वाव, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूपच छान. मस्त मस्त. तिचे अभिनंदन खूप. रेशमा नाही का जॉईन झाली? नाही, तिचे अभिनंदन खूप. हां, नाही, छान छान मस्त एकदम. नाही, करायचंच आहे. सगळेच जण त्या रस्त्यावर आहेत की सगळेजण छान मास्टर होणारे आणि आपल्या फॅमिलीतल्या लोकांना ब्लेस करायचं आहे. आपल्या सगळ्यांना आपल्याला जी माहिती मिळाली ती दुसऱ्यांना पण कळू दे आणि दुसऱ्यांचे कल्याण होऊ दे, हा एक चांगला विचार फक्त ठेवायचा. तर आपण बघतोय विशुद्ध चक्र. आता इथे कल्पना करायची, इथला रंग आहे तो आकाशी रंग आहे. मग आकाशी रंगामधलं 16 पाकळ्यांचे फूल आपण इथे उमललेलं बघतो जेव्हा आपण रेकीचं ध्यान करतो विशुद्ध चक्रावर. मग असं 16 पाकळ्यांचं फूल की जे आहे आकाश तत्वाशी संबंधित. आकाश तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्याचा काय संबंध आहे? तर शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावलेलं आहे आकाश तत्व. मग आकाश तत्वाला जेव्हा आपल्या स्वतःला, कारण आपल्या स्वतःशी संबंधित आहे हे चक्र, म्हणजे ही मनुष्य योनीशी संबंधित, म्हणून आपल्याबद्दल चांगले विचारायला लागतात जेव्हा आपलं आकाश तत्व छान काम करायला लागतं. मग आकाश तत्वाप्रमाणे उच्च आपले विचार व्हायला लागतंय. मग त्याप्रमाणे आपलं मन व्हायला लागतं आणि त्याप्रमाणे आपली वागणूक आणि त्याद्वारे आपले जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित काम करायला लागतात. म्हणून ज्या बायकांना मेनोपॉजचा खूप त्रास होतो तेव्हा समजायचं आहे की यांचा विशुद्ध चक्रावर खूप काम होणं गरजेचं आहे. म्हणून स्ट्रेस लेवल आपली कमी करायची, जी वैश्विक शक्तीद्वारे रेकीद्वारे आपली स्ट्रेसची लेवल कमी होते. सातत्याने ध्यान करायचं सकाळी आणि संध्याकाळी. त्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमचं चक्र सक्षम होत आहेत आणि तुम्हाला खूप छान त्याचे म्हणजे तुम्हाला आतून ती ऊर्जा जाणवेल, तुमची कार्यक्षमता वाढायला लागते. तर ह्या चक्रानंतर आपण पुढचं चक्र बघूया. ते आहे आज्ञाचक्र. आपल्या 2 भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. ते आहे पवित्र आत्म्याशी संबंधित. तर पवित्र आत्मा म्हणजे आपल्या, बघा, आपण ह्या जन्मामध्ये मनुष्य वस्त्र धारण केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की आत्म्याला मरण नाही आहे,
आपण फक्त एक एक योनी बदलत जातोय. तर या योनीमध्ये आपल्याला कळतंय की आपण काय काय चांगल्या गोष्टी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठलं विचारपूर्वक अन्न ग्रहण करायला पाहिजे. तर त्यामुळे आपले चक्र सक्षम राहण्यासाठी आपल्याला मदत होते. तर इथे आपण कल्पना करतो की 2 पाकळ्यांचं गर्द निळ्या रंगामधलं फूल इथे उमललेलं आहे, ज्याला 2च पाकळ्या आहे आणि जे आहे आपल्या भविष्यातल्या कल्पनांशी संबंधित. इथे आपण काय करायला लागतो की आपल्या ज्या भविष्यातल्या कल्पना आहेत आपण त्याच्यावर फोकस्ड व्हायला लागतो. खूप आपण विचार घेऊन जगत असतो की आता मी भविष्यात असं करेल, तसं करेल, हे ते. तर आता आपण फोकस्ड व्हायला लागतो जेव्हा आपण रेकीचं ध्यान सातत्याने करतो. आणि मग जो इथला प्रत्येक अवयव आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की इथली ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड, मग त्याचबरोबर चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, तो सगळा व्यवस्थित काम करायला लागतात जेव्हा आपण ह्या चक्रावर ध्यान करतो. आणि इथलं अधिदेवता आपण म्हणू शकतो सगळे गुरूंच्या स्थानी असलेले सगळेजण, रेकीचे सगळे ग्रँड मास्टर, मग आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, दत्तगुरु माऊलीच्या त्यांच्या संप्रदायामधले सगळे गुरु, मग त्यांचं आपण ध्यान करतो. त्या गुरूंचं जेव्हा ध्यान करून आपण जेव्हा इथे रेकी घेतो, बीजाक्षर आहे ओम इथे. आता काही ठिकाणी ऊ दिलेलं आहे, नुसतंच ऊ म्हणायचंय, पण आता मी सातत्याने ओमवरच घेतेय. म्हणजे मी 2-3 व्हिडिओ भरपूर म्हणजे बघितले मी त्या संदर्भातले, पण ओम जरी म्हटला तरी तेवढेच तिथे व्हायब्रेशन्स तयार होतात. तर जेव्हा आपण सातत्याने ओमचं ध्यान करतो त्यावेळेस ते चक्र सक्षम व्हायला मदत होते आणि आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग, हा भाग आपला सक्षम व्हायला लागतो आणि व्यवस्थित काम करायला लागतो. आता त्याच्या अधिपत्याखाली आहे तुमची श्रवण शक्ती. मग आपण चांगल्याच गोष्टी ठरवायचे की चांगल्याच गोष्टी ऐकायचे, चांगले स्तोत्र, चांगले मंत्र. आपल्यामध्ये खूप छान मंत्र आहेत, ते मंत्र आपण सातत्याने एक वेळ ठरवून जर ऐकलं तर त्याचे कंपन तसे तयार होतात आणि ते घरामध्ये तसे व्हायब्रेशन्स तयार होतात. म्हणून एक कुठलाही मंत्र ठरवा. तुम्ही ओम ठरवू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय ठरवा. कुठलाही एक मंत्र ठरवा आणि एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला तो मंत्र नक्की लावा. नाही लावता आला तर तुम्ही राम 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 म्हणू शकता. त्याद्वारे तुम्हाला त्या तत्वाची आशीर्वाद मिळायला लागतात. पुढचं चक्र आहे आपलं सहस्त्रहार चक्र, जे आहे आपल्या टाळूच्या स्थानी. इथे आपण कल्पना करतो जांभळा रंग, जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे फूल इथे उमललेलं आहे. आता सहस्त्र पाकळ्या का बरं? तर सहस्त्र पाकळ्या म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्ती, ज्याचे परमतत्व आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत असतो रेकी शक्तीद्वारे. आणि परमतत्व जे आहे शिवतत्व परत. मग जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करतो त्यावेळेस परमतत्वाशी आपल्याला जास्त आपण कनेक्ट होतो. म्हणजे ती वेळ अशी मानण्यात येते की तुम्हाला जे काही लाईफमध्ये अचीव करायचं असेल तुम्ही ते या वेळेला अचीव करू शकता, जेव्हा तुम्ही या वैश्विक शक्तीला सांगता की तुझ्याद्वारे मला ती गोष्ट प्राप्त होत आहे. किंवा आपण रेकी ॲफर्मेशन्स घेतो तेव्हा पाण्यावर आपण सिम्बॉल्स काढतो आणि रेकी घेतो आणि त्यावेळेस आपण म्हणतो की मी खूप सक्षम आहे शरीराने, मनाने, भावनेने. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या खूप सक्षम असतो तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळं अचीव करायला लागतो. आपली हेल्थ पण अचीव होते, त्याप्रमाणे आपले विचार होतात, त्याप्रमाणे सेल्स तयार होतात आपले. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचं कोणीही सोडू नका. अगदी ब्रह्ममुहूर्त आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. कितीही काही झालं तर रात्री झोपायचंच लवकर आणि ब्रह्ममुहूर्ताला उठायचंच. आणि नक्की ह्या शक्तीचे आशीर्वाद, अगदी मी 101% सांगते की ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळतातच तुम्हाला. आणि खूप ऊर्जा तुम्हाला जाणवते, जी ऊर्जा तुमची दिवसभर राहते टिकून. तुम्हाला लक्षात येईल की अरे एखादी गोष्ट मी आधी करून मी जरा थकून जायची, पण आता असं होत नाही की ती ऊर्जा तुम्ही 4 कामं अजून जास्तीचे करता. इतकी छान ही वैश्विक शक्ती आहे की ती तुम्हाला भरभरून त्यावेळेस ब्लेसिंग देते भरपूर.
तर म्हणून नक्की ब्रह्ममुहूर्ताला उठत जा आणि मग परमतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. परमतत्व म्हणजे इथून आहे आपला, हा आहे आनंदमय कोश. म्हणजे जसं मी म्हटलं की पंचतत्वांनी तयार झालेलं शरीर, पंचतत्व लक्षात आली तुम्हाला सगळ्यांना. आता पंचकोश म्हणजे आपलं हे शरीर तयार झालं आहे, त्याच्यात पंचकोश आहेत. एक अन्नमय कोश, जे आपलं हे फिजिकल बॉडी दिसते, दॅट इज अन्नमय कोश. आणि ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करतो, छान ज्यूस आपण घेतो, स्मूदीज घेतो किंवा चांगले फ्रूट्स वगैरे आहार घेतला की आपल्याला बरोबर चेहऱ्यावर आपल्याला तेज दिसतं. तर आपण काय म्हणतो, प्राणमय कोश. त्याच्यामध्ये काय आहे, प्राण. आणि मग मनोमय कोश, आपल्याला कोणाचेच विचार सगळे चांगलेच येतात, कोणाबद्दल पण. तर तो आहे आपला मनोमय कोश. आणि त्याद्वारे, चांगल्या विचारांद्वारे विज्ञानमय कोश, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज मिळतं, असं आहे आपला विज्ञानमय कोश. आणि विज्ञानमय कोश म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि त्याद्वारे आपल्याला आनंदमय कोशामध्ये आपण एंटर करतो. आनंदमय कोश म्हणजे तुम्हाला जेव्हा चांगल्या अनुभूती यायला लागतात ह्या वैश्विक शक्तीच्या, आणि त्याचबरोबर याचा संबंध आहे अध्यात्माशी. अध्यात्म म्हणजे मी तुम्हाला अगदी म्हणणार नाही की रोज तुम्ही पोथ्या वाचा, पण जे काही तुमचं ध्यान, धारणा, जप असेल ते तुम्ही करायला लागता. तुमच्या कुलदेवतेची किंवा कुलदेवांची सेवा तुमची व्यवस्थित व्हायला लागते. तर हा अध्यात्माचा प्रवास, यालाच म्हणायचं आनंदमय कोश. प्रत्येकाचा आनंदमय कोश वेगळा असू शकतो. मी जरी अध्यात्म म्हणत असले तर एखादं कोणीतरी रिसर्च करत असतील तर तो पण एक प्रकारचा काय कोशच आहे. म्हणजे तो त्याच्यामध्ये आनंद घेतो. आपल्या आवडीचं काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण असं म्हणायचं की मी आनंदमय कोशामध्येच आहे. म्हणजे मी अगदी कोणाला असं म्हणणार नाही की बाबा तुम्ही कायमच देवपूजा करत राहा. पण जेव्हा आवडीचं काम आपण आपल्या करत असतो, रिसर्च करत असतो, कुठलेही तुम्ही IT क्षेत्रात असू द्या, कशातही असू द्या, जेव्हा तुम्ही अगदी आवडीने करत असता, दॅट इज म्हणायचं, आणि जे उत्साहाने करत असता. रोज असं नाही झालं पाहिजे की ते काम करून अरे मी हे कशाला करते. मग बागकाम पण असू शकतं. तुम्ही छान गृहिणी असाल तर तुम्ही किचनमध्ये करताना पण तुम्ही ते एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही ज्या नवीन डिश करत आहात, दॅट इज ऑल्सो आनंदमय कोश. तर असा हा आनंदमय कोश तुमचा खूप छान काम करायला लागतो जेव्हा तुमची ही 7ही चक्र व्यवस्थित काम करायला लागतात. तर ही आहे 7 चक्रांची माहिती. पंचकोश, त्याचा असलेला संबंध आणि पंचतत्व. तर आता आपण स्वतःलाच आपल्या जज करायचं की माझा कुठला कोश, मला कुठल्या कोशवर माझ्या लक्ष देणं गरजेचं आहे, कुठल्या तत्वाला सक्षम करणं गरजेचं आहे. तर ही आहे आपली आजची माहिती 7ही चक्रांची.